तर डायरेक्ट त्यांना घरात घुसून ठोकून काढा, कोणाचाही ऐकून घ्यायचं नाही. आता बास झालं मित्रांनो. या महाराष्ट्रामध्ये भाजपला कोणी विरोध करत असेल, RSS ला कोणी अंगावर घेत असेल आणि RSSच्या कार्यालयावरती कोणी मोर्चा काढण्याची हिंमत काढत असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करतात. आणि तरी इकडे तथाकथित पुरोगामी, विकले गेलेले पत्रकार आणि महाविकास आघाडीच्या पैशावरती जगणारे सगळी पिल्लावळ वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना हिणवतात, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा अपमान करतात, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना बी टीम म्हणून, भाजपचे हस्तक म्हणून म्हणतात. आणि याच्या पुढे जर कोणी बोललं असेल तर डायरेक्ट त्यांना घरात घुसून ठोकून काढा, कोणाचाही ऐकून घ्यायचं नाही. आता बास झालं मित्रांनो. आपण इकडे रस्त्यावरच्या लढाया लढायच्या, आपली पोरं अंगावरती केसेस घेणार, आपले तालुका अध्यक्ष, आपले जिल्हा अध्यक्ष 2-2 रात्र पोलिसांच्या कस्टडीमध्ये काढणार आणि ह्यांच्यावरती एक ईडीची गदा फिरली, एक सीडीची गदा फिरली की रातोरात बीजेपी मध्ये जाऊन बसणार, रातोरात भाजपला मतदान करणार, रातोरात भाजपला बिनशर्त पाठिंबा देणार. आणि एवढं नाही तर भाजप आणि RSSच्या घरामध्ये स्वतःच्या नातीचं लग्न करणार, इथपर्यंत पोहोचणारी ही लोक आहेत आज. आणि म्हणून मी म्हणतो इकडच्या लोकांना, जे आजपर्यंत महाविकास आघाडीची दलाली करत होते, की आता तुमची दलाली बंद करा आणि भडवेगिरी बंद करा, डोळे उघडा, बघा इकडे कोण लढतंय. कारण ह्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी भारतीय जनता पार्टीला रोखू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आहे आणि आंबेडकरवादी चळवळ आहे. हे आपण सर्वांनी विसरू नका मित्रांनो.